नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि रोज जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती आता मी सांगणार आहे, ज्यामध्ये आपण दोन इंडेक्स बघणार आहेत, त्याची माहिती बघणार आहेत. एक जी डी पीचा रिपोर्ट आणि दुसरा हंगर इंडेक्स. हे दोन इंडेक्स असे विचित्र आहेत, ज्यामध्ये एका रिपोर्टनुसार असं कळतं की भारताचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे प्रत्येक व्यक्ती किंवा काय आपलं इन्कम आहे याची माहिती सांगतो आणि त्यामध्ये भारताची वृद्धी होणार आहे असं सांगतो. आणि दुसऱ्या बाजूला हंगर इंडेक्स, भूकमारी इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये भारत 125 देशामध्ये 111व्या स्थानावर आहे. त्याच्या अगोदरच्या रिपोर्टमध्ये भारत 107व्या स्थानावर होतं. त्याच्यात अजून आपण खालावली आपली स्थिती आणि आपण सध्या 111व्या स्थानावर आहोत. याचा अर्थ असा झाला, आजच्या ज्या मॅचमध्ये आपण बघितलं, आपण समजतो की पाकिस्तानची बॉलिंग खूप चांगली आहे. त्याच्या उलट झालं, भारताच्या बॉलर्सनी चांगले विकेट त्यांच्यापेक्षा काढले. असं झालं की आपला GDP वाढतो आहे, मग आपण भूकमारीमध्ये एवढ्या खाली काय आहेत याचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. 1945मध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर ब्रिटन वूड्सच्या परिषदेनुसार दोन बँक तयार झाल्या. त्यातली पहिली बँक म्हणजे वर्ल्ड बँक, जे जगातील देशांना वेगवेगळ्या प्रकारचं लोन देण्याचं काम करतं. आणि दुसरी बँक आहे ती म्हणजे IMF, ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड म्हणतात, जे आता सध्या आपण बघतो वेगवेगळ्या देशामध्ये जसे क्रायसिस चालू असतात, काही त्यांचे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात मदत करते. जसं पाकिस्तान सध्या सगळीकडे मागत फिरतं, तसं IMFकडे पण तो बऱ्याच वेळा गेला, पण त्याला मॉनिटरिंग या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पैसे दिलेले नाही आहेत. तर हे क्रायसिसमधून वाचवण्याचं काम ही बँक करत असते, त्याला आपण IMF म्हणतो. आणि हे IMF दरवर्षी लुक रिपोर्ट जारी करतं. त्यानुसार 2023-24चा जर आपण विचार केला तर भारताचा जो GDP रेट आहे तो 6.3% असेल असं त्यांनी सांगितलं. किती? 6.3% ग्रोथ रेट आपली असणार आहे भारताची. बघा, या ठिकाणी तुम्हाला मी रिपोर्ट दाखवतो आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ग्रोथ प्रोजेक्शन 22-23 ते आणि 24चा रिपोर्ट या ठिकाणी दिसतो आहे. बघा, यामध्ये तुम्हाला जर इंडिया दिसत असेल, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, इंडिया या ठिकाणी आहे 7.2 2022मध्ये. त्यानंतर 2023मध्ये 6.1 आणि 2024मध्ये 6.3. त्यानंतर तुम्ही युनायटेड स्टेट इथे दिसत तुम्ही पहिल्या नंबरला, त्याचा 2.1, 1.8 आणि 1. याचा अर्थ असा झाला की आपला जो ग्रोथ रेट आहे तो अमेरिकेपेक्षा चांगला आहे. या ठिकाणी अमेरिका आपल्याला दिसते आणि या ठिकाणी इंडिया. आणि चायनापेक्षासुद्धा आपला ग्रोथ रेट चांगला आहे. चायनाचं किती आहे? 5.0 आणि आपला 6.3. याचा अर्थ असा होतो की आपण अमेरिका आणि चायनापेक्षा खूप चांगल्या स्थितीमध्ये असणार आहोत. याचा अर्थ असा झाला की आपण अमेरिकापेक्षा जास्त मोठे आहोत का? नाही. तर आपली इकॉनॉमी आणि त्यांची इकॉनॉमीमध्ये खूप मोठा फरक आहे. आपली जर टोटल इकॉनॉमी बघितली तर ती 3.5 ट्रिलियनच्या आसपास आहे आणि अमेरिकेची 20 ट्रिलियन आहे. याचा अर्थ असा झाला, आपला 6.3 आणि त्यांचा 1% जरी ग्रोथ असेल तरी तो आपल्यापेक्षा जास्त असेल, कारण त्याचा GDP त्यांचा जो मेन इकॉनॉमी आहे संपूर्ण देशाची ती 20 ट्रिलियन आहे आणि आपली 3.5, म्हणजे आपल्यापेक्षा 6 पटीने ते आहेत. त्याचा अर्थ असा होईल, समजा आपला एक 100 रुपयाचं 10%ने वाढणं तेवढी अमाऊंट आणि 500 रुपयाचं 10%ने वाढणं ही जशी वेगळी अमाऊंट आहे, तसं आपला आणि अमेरिकेचा वेगळा आहे. त्यांची इकॉनॉमी मोठी आहे, त्यांचा 1% हा आपल्यापेक्षा कधी पण जास्त असेल. याचा अर्थ आपण असं समजू नये की आपण अमेरिका आणि चायनापेक्षा पुढे आहोत. या ठिकाणी अजून एक माहिती दिली आहे बघा. पहिला जो ब्ल्यू लाईन दिसते आपल्याला, ही जी ब्ल्यू लाईन दिसते, ही ब्ल्यू लाईन आहे ॲडव्हान्स इकॉनॉमी. ॲडव्हान्स इकॉनॉमी म्हणजे असे 39 देश आहेत जगामध्ये जे ॲडव्हान्स इकॉनॉमी आहेत, म्हणजे विकसनशील आहेत. ते विकसनशील का आहेत? तर त्यांचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला आहे, त्यांचं FDI चांगलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या इथे जे बँक्स आहेत त्यासुद्धा इंटरेस्ट रेट्स कमी आहेत, त्यांचा फायनान्शियल कंडिशन चांगला आहे. तिथल्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनी चांगल्या पद्धतीने चालतात आणि कंपनीमध्ये जर सर्वसामान्य लोकांनी जरी इन्व्हेस्टमेंट केलं तरी त्यांना परतावा मिळणार हे 100% गॅरंटी असते. म्हणून त्यांची जी इकॉनॉमी आहे ती नेहमी वाढत असते. त्या उलट पर कॅपिटा इन्कमसुद्धा त्यांचं जास्त असतं. काही देश असे पण आहेत ज्यामध्ये भारतातल्या काही ठिकाणापेक्षा त्यांची लोकसंख्या कमी आहे. आपल्या इथल्या आता याचा अर्थ असा होईल की आपला GDP 6.3%ने वाढला, ठीक आहे, सर्वांचा वाढला का? नाही, काही लोकांचाच वाढतो, बाकीच्यांना फक्त हे वाचण्यातच इंटरेस्ट असतं किंवा आपला भारत देश चलो वाढला 6.3%ने.
पण काही ठिकाणीच पैसा वाढतो आणि जगातले असे काही देश आहेत की आपल्या भारतातल्या काही शहरांच्या एवढी त्यांची लोकसंख्या आहे. त्याचा अर्थ की आपल्याकडे विषमता जास्त आहे, रिजनल डायव्हर्सिटी जास्त आहे, म्हणून आपल्याकडे सर्व ठिकाणी सारखी परिस्थिती आपल्याला दिसत नाही. तर याउलट आपण खाली जर बघितलं या ब्ल्यू लाईनमध्ये दुसऱ्या ब्ल्यू लाईनमध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की हे जे इमर्जिंग आहे, हे जे इमर्जिंग दिसते आपल्याला, एमर्जिंग मार्क्ड अँड डेव्हलपिंग इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये त्यांचा रेट काय सांगितला त्यांनी 2022ला 4 पॉईंट असेल, 2023ला 4 पॉईंट असेल आणि 2024ला 4.1 असेल आणि डेव्हलप्ड कंट्रीजचा काय सांगितला 2.7, 1.5 आणि 1.4. पण त्या एमर्जिंग कंट्रीजमध्ये सुद्धा आपला नंबर 6.3 आहे. म्हणजे आपला देश हा नक्कीच हळूहळू का होईना प्रगतीपथावर नक्कीच जाणार, याबद्दल वाद नाही. हे बघा, मी तुम्हाला आता थोडं जे ॲडव्हान्स विकसित कंट्रीज सांगितले त्यांची ही काही नावं आहेत. साऊथ कोरिया, युनायटेड स्टेट, डेन्मार्क, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अशी बरीचशी नावं आपल्याला या ठिकाणी या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये दिसतात. आताच मी तुम्हाला सांगितलं की जी डी पी म्हणजे काय असतं. आता समजा हा आपला देश आहे, या देशामध्ये तयार होणाऱ्या जे गुड्स आहेत किंवा वस्तू आहेत, ज्या आपल्या भारत देशात तयार होणाऱ्या सर्व गुड्स, ज्या भारतात तयार होणाऱ्या सर्व गुड्स आहेत, गुड्स आणि सर्व्हिसेस याचं एकत्रित जो पैसा तयार होतो त्याच्यातून मिळणारा पैसा हा पूर्ण देशाचा जी डी पी असतो. गुड्स म्हणजे एखाद्या कारखान्यात तयार होणाऱ्या सगळ्या वस्तू असतील, त्याच्यापासून मिळणारा आपल्याला पैसा असेल तो पैसा. आणि सर्व्हिसेस म्हणजे बघा, जसं डॉक्टर सर्व्हिस देतात, जसे शिक्षक सर्व्हिस देतात, त्याच्यातून ही सर्व्हिस झाली, ही सेवा झाली, वस्तू आणि सेवा याचं एकत्रित मूल्यांकन म्हणजे त्या देशाचा जी डी पी. समजा यावर्षी आपल्या देशाचा जी डी पी 100 रुपये होता, पुढच्या वर्षी 105 झाला, म्हणजे किती टक्क्याने वाढला तो? 5% वाढला. अशा पद्धतीने हा जी डी पी आपला हळूहळू वाढत राहणार. म्हणजे 2022-23 आणि 23-24मध्ये हा जो आउटलुक IMFने तयार केला, जो दरवर्षी येत असतो, त्याच्यानुसार आपला जो जी डी पी आहे तो 6.3% वाढणार आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. जी डी पीचा दर 6.3% वाढणार. आता ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे हंगर इंडेक्स. बघा या ठिकाणी ABP न्यूजचं आपल्याला ABPची न्यूज दिसत असेल. ग्लोबल हंगर इंडेक्स में भारत और नीचे फिसला. म्हणजे याच्या अगोदरच्या वर्षीचा जो त्यांचा रिपोर्ट होता त्यानुसार भारत कितव्या नंबरला होता? 107व्या नंबरला होता आणि आत्ताच्या रिपोर्टनुसार भारत 111व्या स्थानी पोहोचलेला आहे. आता हा जो हंगर इंडेक्स येतो ती तयार करते जर्मनी आणि आयर्लंडच्या 2 संस्था आहेत, त्या तयार करतात. जर्मनीची वेलहंगर हिल्फ आणि कर्सन वर्ल्ड वाईड अशी नावाची आयर्लंडची एक संस्था आहे. ही जी आयर्लंडची संस्था आहे, बिगर शासकीय संस्था आहे, या 2 संस्थेकडून हा इंडेक्स प्रकाशित केला जातो. हा इंडेक्स सर्वात अगोदर 2006मध्ये प्रकाशित झाला होता. कधी? 2006मध्ये. तेव्हापासून हा इंडेक्स येतो. या इंडेक्सनुसार भारताच्या पेक्षा चांगली स्थिती कुठली माहिती आहे? बांगलादेश, ज्याला आपण अनेक वस्तू प्रोव्हाइड करतो. नेपाळ, ज्याला आपण तेल पोहोचवतो. श्रीलंका, ज्याला आत्ता एवढ्या मोठ्या इकॉनॉमिक क्रायसिसमधून आपण पैसा दिला, धान्य दिलं, खायला दिलं, ही लोकंसुद्धा आपल्यापेक्षा या इंडेक्समध्ये पुढे आहेत. म्हणजे भारताचं स्थान हळूहळू त्याच्यापेक्षाही खाली होत गेलं. याचा अर्थ भारतामध्ये अनेक लोक ही भूकमारीची समस्येशी झगडत असतात. बरं, असं नाही का शासन काही प्रयत्न करत नाही का? मोठ्या प्रमाणात शासन प्रयत्न करतं. जसं अंगणवाडी आहे, शालेय पोषण आहार आहे, विविध योजना, 2 रुपयात 4 रुपयात थाळी, अशा वेगवेगळ्या योजना चालू असतात. त्यानंतर रॅशन आहे, रॅशनसुद्धा दिलं जातं. त्यानंतर असं कमाई व्हावी लोकांचे हाल होऊ नये म्हणून रोजगार हमीसारख्या योजनासुद्धा सरकारकडून राबवल्या जातात. पण याचा काही उपयोग झाला नाही. तर यावरून आपल्याला कळतं की फार मोठ्या प्रमाणात विचित्र असा एक इंडेक्स भारताच्या नावाचा कमीपणा या ठिकाणी प्रत्येक वेळी दाखवलेला असतो. हे बघा 13 तारखेची किंवा अपडेटेड 12 तारखेची आणि 13 तारखेची ही न्यूज आहे, द हिंदूनी प्रकाशित केलेली. इंडिया रँक 111 आउट ऑफ 125 कंट्रीज इन ग्लोबल 100 इंडेक्स. हा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा 125 नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतो. बरं, हा इंडेक्स तयार करताना कोणत्या गोष्टी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढं सगळं चाललं आहे, कोणाला गरीब समजत नाही आपल्या इकडे, पण असे का हाल होतात लोकांचे? तर याच्या मागचं फार मोठं कारण असं सांगितलं जातं की हा इंडेक्स ज्या निकषांवर आधारित आहे तो निकषच खूप विचित्र असल्यामुळे आपली स्थिती अशी झालेली असते असं म्हणतात.
तर यातला पहिला निकष काय आहे, अंडर न्यूट्रिशनमेंट. त्या जो 100% हा जर अहवाल 4 बाजूने विचार केला, त्यात 4 बाजू विचारात घेतल्या जातात. अंडर नरिशमेंट म्हणजे पोषण ज्याला मिळत नाही असे 25% त्याच्यात गृहीत धरलं जातं. त्यानंतर दुसरा निकष असतो चाइल्ड स्टंटिंग, म्हणजे 5 वर्षापेक्षा. पहिला निकष काय होता, न्यूट्रिशन. पहिला निकष होता न्यूट्रिशन. दुसरा निकष आहे स्टंटिंग. आता स्टंटिंग म्हणजे काय, स्टंटिंग म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी मुलं ज्याची हाईट त्या मुलाच्या वजना इतकी नसते. आणि दुसरं त्याचं पुढचं कारण आहे चाइल्ड वेस्टिंग. आता चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय, वेस्टिंग म्हणजे अशी मुलं ज्याचं हाईट चांगली आहे पण त्याचं वजन कमी आहे, ते पण 5 वर्षापेक्षा खाली. आणि चौथा निकष त्यांचा असा आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी, म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी वय असतानाच मुलांचा मृत्यू होणे, याला काय म्हणतात, चाइल्ड वेस्टिंग. हे सगळं विचारात घेतलं जातं. म्हणजे 25% फक्त मोठ्या माणसांचा विचार केला जातो. यामध्ये 25% म्हणजे काय, अंडर न्यूट्रिशनमध्ये किती आहेत, 1/3, आणि बाकी 2/3मध्ये चाइल्ड स्टंटिंग असेल, चाइल्ड वेस्टिंग असेल अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी असेल, याचा विचार केला जातो. हे निकष अगदी चुकीचे आहेत असं आपण समजतो, कारण मोठ्या माणसाचा विचार न करता फक्त 5 वर्षाखालील लोकांचाच विचार यामध्ये केला जातो. मग असं विचार करताना हे कोणाची मदत घेतात, एक FAO फूड असोसिएशन ऑर्गनायझेशनची मदत हे रिपोर्ट काढताना ही लोकं घेत असतात. आणि हे जे FAO आहे, FAO किती लोकांचं सॅम्पल घेतं, 3000 लोकांचं सॅम्पल घेतं. किती, फक्त 3000 लोकांचं सॅम्पल या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे आपली एवढी मोठी लोकसंख्या असताना, 150 करोडच्या आसपास लोक असताना, फक्त 3000 लोकांवरून हे ठरवलं जातं की आपण भूकमारीमध्ये कोणत्या स्थानावर आहोत. याचं कारण असं आहे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रिजनल डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. म्हणजे पंजाबमधली लोकं बघा, हरियाणातली लोकं बघा, अतिशय मजबूत अशी लोकं असतात. त्याच दृष्टीने आपण जर ईस्टर्न साईड आपला बघितलं, तो अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. असा अरुणाचल प्रदेश इकडचा ईस्ट साईडचा जो भाग आहे, तिथली लोकं उंचीने कमी असतात, त्यांची हाईटसुद्धा कमी असते, त्यांचं वजन कमी असतं. तेच आपण साऊथमध्ये गेलो, तिथली लोकं आपल्याला अशी धिप्पाड दिसतात. याच्यावरून भारतामध्ये डायव्हर्सिटी आहे, कारण पंजाबसारख्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात चांगली सुपीकता आहे, तिथली लोकं अशी अगदी चांगली असतात. ते जर आपण पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तान आणि भारताचं जेव्हा विभाजन झालं तेव्हा जसे सध्याचा आपण याचा विचार केला, पंजाबचा विचार केला, त्याच प्रकारची जमीन पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सुद्धा ग्लोबल 100 इंडेक्समध्ये नाव येत नाही, कारण तिकडे पोषणाची तत्त्व काही चांगल्या प्रमाणात त्या जमिनीमध्येच असलेली आपल्याला दिसतात, आणि भारतामध्ये हे आपल्याला दिसत नाही. बरं, आता हा जो इंडेक्स आला 2023चा, त्यामध्ये सगळ्यात वरती आहे बेलारूस. आता बेलारूस म्हटलं की आपल्याला लक्षात आलं असेल, बेलारूस म्हणजे लुकाशंको तिथला राष्ट्रपती आहे. तिथे हुकुमशाही चालल्यासारखी चालते. हा देश तिथे 1 नंबरला आहे. त्यानंतर तिथे भौगोलिक परिस्थिती सगळीकडे एक समान असते, आपल्यासारखं नाही. पंजाबमधलं वेगळं वातावरण आहे, साऊथमधलं वेगळं वातावरण आहे, ईस्टमधलं वेगळं वातावरण आहे, मध्येच मैदानी प्रदेश आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती आहे. त्यानंतर ह्या इंडेक्समध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, हे सगळ्यांची स्थिती चांगली आहे. उलट साऊथ कोरियासारखा देश जिथे तानाशाही चालते, तिथला देशसुद्धा टॉपवर आहे. मध्ये आपण न्यूज ऐकली असेल की त्या जो नॉर्थ कोरियाचा जो तानाशाह आहे, त्यांनी सांगितलं होतं की युरिनचं जास्त द्या, म्हणजे आपण ते शेतात वगैरे टाकून आपण आपलं अन्नधान्य तयार करूया, शेतीचं प्रोडक्शन वाढवूया. अशी लोकंसुद्धा भारतापेक्षा पुढे आहेत. याचा अर्थ आपण कमी पडलेलो नाहीत, पण त्या निकष जे आहेत ते थोडे विचित्र असल्यामुळे आपला इंडेक्स प्रत्येक वेळी आपल्याला खालावलेला दिसतो. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट कुठल्या विषयावर जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे यासाठी नक्कीच मला कॉमेंट्समध्ये माहिती द्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अक्षवृत्ते, रेखावृत्ते याचा अभ्यास करणार आहोत. वाररेषा काय असते, प्रमाण वेळ काय असते, वेळ कशी ठरते, 2 अक्षवृत्तांमध्ये काय अंतर असतं, त्यात वेळेचा किती फरक पडतो 2 अक्षवृत्तांमध्ये, याची माहिती घेणार आहोत. आणि नवीन एक व्हिडिओ मी टाकणार आहे, त्यामध्ये अफगाणिस्तानचा पैसा हा आपल्या रुपयापेक्षा महागला, त्यामागचं कारण काय आहे. एवढी सगळी आतंकवादी त्या ठिकाणी कब्जा करून बसले आहेत, तरी पण आपल्या रुपयाची किंमत त्यांच्या तिथल्या पैशापेक्षा कशी काय कमी आहे, याचा विचार आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.